तुम्हाला दिसत असेल तर तू प्रेझेंट नाव कर. बघू आपण काय होते ते वन बाय वन. हर्षा, सुरुवात करा तुम्ही प्रेझेंटेशनला. सर स्क्रीन शेअर आहे सर, प्रेझेंट नाव नाहीये. स्क्रीन शेअर करा. सर मी बोलू? हा, अंजली बोला. हर्षा, तुला ते 3 डॉट्स वर जा आणि तिथं प्रेझेंट स्क्रीन येते, ते प्रेझेंट स्क्रीन कर आणि बॅक मध्ये जाऊन तू गॅलरी मधून जे तुझं पोस्टर आहे त्यावर पोस्टर वर जा, म्हणजे तुझी स्क्रीन प्रेझेंट होऊन जाईल. हो, ते तुझं बरोबर झालं, पण इथं ते ऑप्शनच नाहीये. इथे फक्त इन कॉल मेसेजेस, शेअर स्क्रीन, टर्न ऑन कॅप्शन्स, रिपोर्ट व्ह्यूज आणि रिपोर्ट प्रॉब्लेम आणि सेटिंग एवढेच आहे फक्त. सेटिंग मध्ये पण शेअर नाहीये. स्क्रीन आहे ना तुला? मग ते बघ ना शेअर स्क्रीन मध्ये. तुला पहिले तू तुझं जे आहे ना व्हिडिओ ऑन कर. अच्छा, ते कोणाच्या याच्यात प्रेझेंट स्क्रीन आहे, कोणाच्या याच्यात शेअर स्क्रीन आहे. शेअर स्क्रीन वर जा, स्क्रीन शेअर कर तू, ते वेगवेगळं आहे. अंजली आहे, वैष्णवी आहे, अंजली ढोरे, वैष्णवी. हा झालं. हर्षा बघ तुझी स्क्रीन झाली शेअर. चला, ऑल डन. गुड. हा सर, स्टार्ट करते. हा, मला नावं सांगा तुमच्या ग्रुप मधले, तर मग म्हणजे मला इथे हे करता येईल. सर ते तिघी पण प्रेझेंट नाहीये सर, मी एकटीच करणार आहे. बरं. आणि बाकीच्यांनी लक्षात ठेवायचं की तुम्हाला मार्क्स भेटणार नाही जर ग्रुप मधलं कोणी अब्सेंट असेल तर. मग तुम्हाला होल तुमचं जे पोस्टर आहे ते इंडिव्हिज्युअली पोस्ट हे करावं लागेल, एक्सप्लेन करावं लागेल, तरच तुम्हाला मार्क मिळतील, नाही तर तुम्ही फेल होणार याच्यामध्ये. ठीक आहे. चला हर्षा, करा सुरुवात. Hello friends, good afternoon. Myself Harsha Pofre. Today we are going to present here poster presentation on the topic effect of COVID-19 pandemic in daily life. Okay, let's start. So firstly, I would like to give some introduction about COVID-19. Some basic information. COVID-19 याआधी मानवामध्ये कधीही न आढळलेला आजार आहे, म्हणजे तो नवीन आहे. कोरोना या विषाणूमुळे पसरणारा हा आजार नवीन नाही. नंतर हा आजार श्वसन मार्गावरील भागात संसर्गाने सौम्य स्वरूपाचा प्रादुर्भाव घडवून आणणारे अनेक प्रकारचे कोरोना विषाणू मानवी शरीरात आढळतात. त्यापैकी हे एक विषाणू आहे. नंतर कोरोना जर म्हणायचं झालं तर ते रेस्पिरेटरी सिस्टीमचा एक आजार आहे. This COVID-19 affected the sources of supply and affect the global economy. There are restrictions of traveling from one country to another country. During numbers of cases are identified positive when tested, especially when they are taking international visits. All governments, health organizations, and other authorities are continuously focusing on identifying the cases affected by the COVID-19. Healthcare professionals face lot of difficulties in maintaining the quality of healthcare in these days. Presently, the impact of COVID-19 in daily life are extensive and have far-reaching consequences. This can be divided into various categories. So, firstly, healthcare. Challenges in diagnosis, quarantine, and treatment of suspected or confirmed cases. High burden of the functioning of the existing medical system. So, आपल्याला हे माहीतच आहे की जे
मेडिकल शॉप्स आहे किंवा जी मेडिकल ची एक प्रकारची चेन आहे, तर त्यावर जास्त प्रमाणात ओझे निर्माण झालेले आहे. नेक्स्ट पेशंट विथ अदर डिसीज अँड हेल्थ प्रॉब्लेम्स आर गेटिंग निग्लेक्टेड. जे कोरोना व्यतिरिक्त जे अदर पेशंट्स आहे किंवा जे अदर आजार आहे, त्या आजारांकडे थोड्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात आहे. देन ओव्हरलोड ऑन डॉक्टर्स अँड अदर हेल्थ केअर प्रोफेशनल्स हू आर ॲट अ व्हेरी हाय रिस्क. आपल्याला माहीतच आहे की डॉक्टर्स आणि जे हेल्थ केअर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा ओव्हरलोड होत आहे आणि म्हणजे त्यांना जरा जास्त धोका आहे या आजाराचा. Overloading of medical shop, requirements for high protection, and disruption of medical supply chain. Next, economy. Slowing of the manufacturing of essential goods and disrupt supply chain of products, losses in national and international business. हे तर महत्त्वाचं point आहे की जे आपले जे व्यवहार होते, नॅशनल आणि इंटरनॅशनल जे व्यवहार होते त्याच्यात खूप लॉस झालेला आहे. पुअर कॅश फ्लो इन द मार्केट, बाजारात जे नकली व्यवहार होत होते ते कमी प्रमाणात होत आहेत. नंतर सिग्निफिकंट स्लोविंग डाऊन इन द रिव्हेंज ग्रोथ, की जे सूट वाढीमध्ये जे लक्षणीय घट म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा खूप प्रमाणात घट निर्माण झालेली आहे. नेक्स्ट, सोशल सर्व्हिस सेक्टर इज नॉट एबल टू प्रोव्हाइड देअर प्रॉपर सर्व्हिस. हे तर आपल्याला माहीतच आहे की जे सेवा क्षेत्र त्यांची योग्य सेवा प्रदान करण्यास सक्षम नाही आहे. देन नेक्स्ट, cancellation of postponement of large scale sports and tournaments, की जे स्पोर्ट्स स्पर्धा किंवा जे स्पोर्ट्सचे हे होत होते ते पण पोस्टपोन करण्यात आलेले आहे. नंतर अवॉइडिंग द नॅशनल अँड इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग अँड कॉन्सलेशन ऑफ सर्व्हिसेस. देन डिस्ट्रप्शन ऑफ celebration of cultural, religious and festive events. Then undue stress among the populations and social distancing with our peers and family members. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जे आपले फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपण योग्य ती सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे. क्लोजर्स ऑफ द हॉटेल्स, रेस्टॉरंट्स अँड रिलिजियस प्लेसेस, closures of the places of entertainment such as movie and play theater, sports club, gymnasium, नंतर swimming pool and so on. And then postponement of examination. हा तर खूप महत्त्वाचा पॉइंट आहे की जे म्हणजे भारतामध्ये 1.5 मिलियन स्टुडंट्स आहेत, तर त्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे की प्रत्येक एक्झाम हे पोस्टपोन करण्यात आलेले आहे. देन डेली रुटीन, की डेली रुटीन मध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे चेंज झालेला आहे की रिडक्शन इन ओव्हरऑल परफॉर्मन्स, म्हणजे जी एकूण कामगिरी होत होती, जे ग्रुपमध्ये जे आपण वर्क करत होतो ते आता कमी प्रमाणात होत आहे. म्हणजे आधी ते जास्त प्रमाणात व्हायचं, आता ते कमी प्रमाणात होत आहे. देन सोशल प्रॉब्लेम, प्रत्येक म्हणजे आपल्याला माहित नसते पण प्रत्येकाच्या हे सामाजिक काही म्हणजे भरपूर समस्या असतात. देन फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम, मानसिक समस्या. आणि देन वातावरण, म्हणजे कोरोना हा इट मेनली डिसीज ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम, तर त्यामुळे वातावरणात सुद्धा खूप चेंज झालेला आहे. देन नेक्स्ट पॉइंट डिस्कशन. द COVID-19 pandemic has impacted every aspect of human life and global economy. Depending on the level of the COVID-19 in such each country as well as country specific situation and capacity. The world government are adopting of different level calculation. हर्षा, हॅलो हॅलो. In addition, showing pandemic related depression and anxiety symptoms. Thank you. ओके, थँक्यू हर्षा फॉर युअर नाईस प्रेझेंटेशन. हे बघा, इथनं पुढे जे नेक्स्ट जे प्रेझेंटर आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं की 5 मिनिट्स रेस्ट्रिक्ट करा तुमचा
प्रेझेंटेशनला फक्त 5च मिनिट आहेत तुम्हाला. तर नेक्स्ट अंजली, तुम्ही हे करता का प्रेझेंटेशन? येस सर. हां, चला. अंजली अँड ग्रुप कोण कोण आहे प्रेझेंट मला सांगा. अंजली, सर आम्ही चौघी पण प्रेझेंट. चौघी आहेत प्रेझेंट. नजमुस ऑल प्रेझेंट ना? अदिबा, हा अदिबा अंजू आणि अल्फिया आनम. ओके. येस सर म्हणायचं आहे सर सर्वांना. कॅन आय स्टार्ट माय ओके, स्टार्ट कीजिए अंजलि. सर कॅन आय स्टार्ट माय प्रेझेंटेशन? यस श्योरली, स्टार्ट. सर माझं पोस्टर दिसत आहे? हां क्लिअरली. हा क्लिअरली दिसतंय तुमचा पोस्टर आणि काही इश्यू नाही आहे. ओके सर. ओके I start my poster presentation. ओके. Good afternoon, everyone. Myself, Anjali Jitendra Dore, and my friends for helping me for this poster, Najmus Saher, Adiba Anjum, and Alfia Anam. I am from Yashwantrao Chauhan Art and Science College, Mangrupir, organized by Department of Chemistry. And my poster topic theme is pandemic impact on environment. But I choose the COVID-19 pandemic impact on respiratory system in human. Firstly, we are see about the COVID-19 introduction. COVID-19 is a respiratory disease, one that especially reaches into our respiratory tract. हमें पता है COVID-19 सबसे पहले कहाँ पे अटैक करता है? हमारे respiratory system पे. COVID-19 can cause a range of breathing problem, heart disease, cancer and diabetes. May have more serious symptoms. जैसे कि मैंने यहाँ पे बताया है, हमें ब्रीदिंग में प्रॉब्लम होती है. ब्रीदिंग प्रॉब्लम होने से हमारी जो हार्ट बीट होती है, पल्स होती है, उसकी जो रेट होते हैं कम हो जाते हैं, जिससे कि हमें ब्रीदिंग में प्रॉब्लम होती है. उससे हमें डायबिटीज का भी बहुत बड़ा प्रॉब्लम लगता है. वैसे हम कोरोना वायरस और लंग्स का क्या कॉन्टैक्ट है ये भी हम देखेंगे. SARS, what is the SARS? SARS is a server acute respiratory system. COVID-1, the virus that caused COVID-19 is a part of coronavirus family. ये जो SARS है, ये जो होता है वो कोरोना वायरस का ही एक फैमिली मेंबर है. जैसे कि ह्यूमन बॉडी पे अटैक करता है, comes in contact with the mucous membrane that line human nose and mouth and eye. जैसे कि सबसे इम्पोर्टेंट पॉइंट है mucous membrane. जैसे कि मैंने ऊपर बताया था कि हमें तो ब्रीथिंग में प्रॉब्लम होती है. जैसे कि हमारे जो ट्रैक है उसमें होता है, वो बहुत कॉम्पैक्ट अरेंजमेंट होता है, और वहाँ पे जब म्यूकस की मेम्ब्रेन ज्यादा आती है तो हमें ब्रीथिंग प्रॉब्लम होती है, और हमारे अल्वियोलाई की जो पॉइंट्स होते हैं वो डैमेज हो जाते हैं. उसकी वजह से हम ये देखने वाले हैं फैक्टर कौन से अफेक्ट करते हैं लंग डैमेज में, जैसे कि कोविड-19 वायरस. अब यहाँ पे 3 फैक्टर अफेक्ट करते हैं, जैसे कि आप यहाँ पे देख सकते हैं, और ये डार्क क्या हुआ है. फैक्टर कौन से है, हेल्थ कंडीशन है और ट्रीटमेंट है. जैसे कि डिसीज सर्विसिटी में क्या होता है, द पर्सन हैज माइल्ड केसेस. इसमें जो होते हैं सबसे माइल्ड केसेस होते हैं, और जो साइंटिस्ट गैलियोस्टोन्स कहते हैं कि इज लाइकली कॉज्ड बाय लास्टिंग ऑफ लंग टिश्यूज, जो कि लंग्स टिश्यू जो होते हैं वो डैमेज होते हैं बहुत, जैसे कि मैंने ऊपर बताया था. और हेल्थ कंडीशन, यहाँ पे सबसे मेन पॉइंट आता है अवर इम्यूनिटी सिस्टम. अगर हमारी इम्यूनिटी सिस्टम ही अगर वीक हो तो हम कोविड-19 से कैसे ही फाइट नहीं कर सकेंगे. इसे सेकंड वेदर सच एज द क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीजेस, ये बहुत ज्यादा अफेक्ट करता है हमारे इम्यून सिस्टम पर, और इसे हार्ट डिसीज भी कहते हैं. जैसे कि मैंने ऊपर ही आपको समझाया था कि यहाँ पे हार्ट रेट जो होते हैं वो कम हो जाते हैं. ये जो होते हैं ओल्डर पीपल में ज्यादा होते हैं. क्यों ओल्डर पीपल में ज्यादा होते हैं पता है? कि वो जो होते हैं ना, उन्हें बहुत सारे प्रॉब्लम होते हैं, जैसे कि डायबिटीज की प्रॉब्लम होते हैं, और उनको बीपी होता है, उनका बीपी हाई और लो करते ही रहता है. वल्नरेबल है इन कोविड-19 में, जो कि ट्रीटमेंट है. इस थर्ड फैक्टर एंड पेशेंट रिकवरी इज लॉन्ग टर्म, और इसमें जो होते हैं वो पेशेंट रिकवरी बहुत ज्यादा होती है. थैंक यू. मैं आगे का टॉपिक मेरे फ्रेंड शहर से रिक्वेस्ट करती हूँ कि वो आगे समझाए. एक गुजारिश है आपको
कि आपको स्क्रीनशॉट लेना है जब आप प्रेजेंटेशन करते हैं ड्यूरिंग, तो आपका कोई फ्रेंड को बताते रहना है कि मीनवाइल आपको स्क्रीनशॉट लेना है ताकि आपकी प्रेजेंटी यहाँ पे नोट हो Okay. जाए। ओके, प्रोसीड नजमुस। Seher. Hello friends, myself Nadmu Seher Abdul Sabir from BSc final year. The next topic of the poster is the effect of COVID-19 on human respiratory system. मतलब कि COVID-19 वायरस जो ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम पर किस तरह से इफेक्ट करता है ये आप देखेंगे. You all know that the COVID-19 was first recognized toward the end of last year as a group of pneumonia. COVID-19 virus can cause a scope of breathing issue from melatonin. Means जो COVID-19 वायरस है वो होता है उसमें बहुत प्रोग्रेस करता है. So the diagram shows that how to coronavirus attack on the lungs, human lungs in respiratory system. कि कैसे कोरोना वायरस लंग्स पर अटैक करता है. It takes over the respiratory system healthy and along the way. Respiratory system में जो healthy cells होता है कोरोना वायरस उस पर अटैक करता है और उसे डैमेज करता है. At the point of the lungs will become inflamed and it's harder to breathe. और जिसकी वजह से ब्रीथिंग में सांस लेने में बहुत ज्यादा परेशानी और मुश्किल होती है. इन दिस प्रोसेस इस प्रोसेस में लंग्स पर जो है तो स्वेलिंग हो जाती है बहुत ज्यादा. The coronavirus and ARDS don't just pass on their own. They can cause significant lung damage or worse. और कोरोना वायरस की वजह से रेस्पिरेटरी सिस्टम पर बहुत ज्यादा नेगेटिव इफेक्ट पड़ते हैं जिसकी वजह से जो सेल्स है और अल्वियोलाई होती है वो डैमेज हो जाते हैं और ये निमोनिया के लिए बहुत ज्यादा कॉजेज है. They accept that the consequence for your body are like those of two different coronavirus. Sickness, extreme, intense respiratory condition. SARS. SARS means severe acute respiratory syndrome. Commonly when the virus reaches in the lungs, there is inflammation resulting in fluid accumulation and difficulty of breathing. So this is the short introduction of effect of COVID-19 in lungs, how to affect in lungs or respiratory system of coronavirus. Okay, thank you. And the next topic is presented by the Alfianam. Hello friends, good afternoon. Myself Alfiana Mohammad Harun from BSc final year. My poster presentation subtopic is effect of ARDS on lungs. First of all, what is the full form of ARDS? Acute respiratory distress syndrome. COVID-19 directly impacts the lung and damage alveoli. The function of alveolus is to transfer oxygen to the blood vessels. These blood vessels or capillaries carry the oxygen to the RBCs. It is the RBC that finally delivers the oxygen to all internal organ in the body. अब ये वायरस अपने एल्विलस और कैपिलरी को कैसे डैमेज करता है ये देखेंगे. ये वायरस कैपिलरी और एल्विलस को डैमेज करते और प्लाज्मा और प्रोटीन एल्विलस की दीवार पर जमा हो जाते हैं जिसकी वजह से एक थिक वॉल बन जाती है और आरबीसीस ऑक्सीजन का आरबीसीस में ट्रांसफर नहीं हो पाता. जितनी थिक वॉल होती है उतना ही आरबीसीस में ऑक्सीजन का ट्रांसफर मुश्किल होता है और सांस लेने में प्रॉब्लम होती है. After the first response of the body is to destroy the virus and prevent its replication, but if the individual has weaker immunity, then the body is unable to stop the virus and this graduates the freeze. थैंक यू. अब आगे का मेरी फ्रेंड्स अदीबा है वो देंगे. Good afternoon, sir. Myself Fatima Anjum. I am from basic third year. The last poster is conclusion. Conclusion given the important role of required immunity and lymphocytes against coronavirus, it is necessary to pay attention to that immune system adult and adult. Conclusion यानी जो पूरा whole information जो होती है कोरोना
बताया कि इम्यूनिटी सिस्टम पे बेस्ट अटेंशन देना पड़ेगा। अगर किसी को कोरोना वायरस पॉजिटिव होता है तो उसका इम्यूनिटी सिस्टम स्ट्रॉन्ग करना पड़ेगा क्लिनिकल मेडिकेशन से और जिसकी वजह से इम्यूनिटी स्ट्रॉन्ग है। और अक्सर ये कोरोना वायरस उन लोगों को इफेक्ट करता है जिनका इम्यूनिटी सिस्टम वीक होता है। तो इसमें जैसे अडल्ट होते हैं, एल्डर्स होता है और चिल्ड्रन पे सबसे ज्यादा रिजल्ट चिल्ड्रन में दिखता है, जिसके चिल्ड्रन का इम्यूनिटी सिस्टम वीक होता है। उसकी वजह से कोरोना वायरस उन पर अटैक करता है। इम्यूनिटी सिस्टम स्ट्रॉन्ग करने के लिए क्लिनिकल मेडिकेशन करेंगे और अभी वैक्सीन देना शुरू है। वैक्सीन भी लेना पड़ेगा जिससे कोरोना वायरस, अगर किसी को पॉजिटिव कोरोना वायरस है तो उसका वैक्सीन की वजह से कोरोना वायरस खत्म हो जाएगा। एंड द वैक्सीन शुड रिसीव फर्दर अटेंशन इन द लॉन्ग रन। Antiviral drug and brown spectral vaccine produced for infection disease. Infection ये कोरोना वायरस infection disease है। अगर किसी को होता है पॉजिटिव तो सामने वाले को अगर तो उसके लिए वैक्सीन लेना जरूरी है। इम्यूनिटी सिस्टम स्ट्रॉन्ग द डिफरेंस masterpiece in the molecular biology of coronavirus. And thank you. I request you please follow all precautions of COVID-19 awareness, and I am greatly thankful to all of you for hearing and listening my group poster presentation carefully, and I am also thankful to my teachers for giving us a great opportunity for presenting poster. Thank you. Thank you, Anjali and group. Next presenter is Jiveshwari Tople. Jiveshwari आहे का? Hello. Thank you, Anjali and Dhore group. Next Thank you, sir. presenter is Jiveshwari Tople. जीवेश्वरी आहे का? ओके. हो सर. हां, सर्व ग्रुप आहे का प्रेझेंट तुझा? यस सर आहे. ओके, ठीक आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन करायचंय कम्प्लीट. हो. ओके, आणि वेळेला स्टिक राहा तुम्ही. ओके, स्टार्ट नाउ. ओके. Good afternoon to all. ओके, गुड आफ्टरनून. स्टार्ट. Myself Jiveshwari Vivek Tusi. Today is my poster presenting topic pandemic effect of COVID-19 on economical condition of country. Means COVID-19 साथीचा देशाच्या आर्थिक स्थितीवर झालेला प्रभाव. Firstly discuss introduction. From our country and other countries, whole world of a pandemic of COVID-19. आपल्याला माहितच आहे की पूर्ण भारत देश हा या महामारीला सामोरे जात आहे. COVID-19 इफेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन, हॉस्पिटल, कॉलेज, without food. Some people died because they couldn't get proper treatment in hospital. Impact of coronavirus on transport. Coronavirus transportवर काय परिणाम झाला? Transportation sector has been one of the primary sectors. Why transportation sector primary victim? Because transport and communication are way for humans to overcome the barrier of physical distance. Transport usually involves means of transport such as roadways, railways, air travel, etc. Transport and communication relation between communication and transportation is clear seems more communication means more transportation, and more transportation more communication. All have from rickshaws, coolers to airlines, all have been affected economically by the pandemic. Due to lockdown, in many countries, the demand for passenger transport has been adversely hit. Because of transportation, many people trapped in other countries or other states.
farmers face problems of COVID-19. They cannot sell their goods, fruits or crops market because of transportation, transport volume of dry goods. Pandemic outbreaks such as the dengue fever, the swine influenza, the avian flu, and recently the COVID-19 virus have a severe versatile impact on the society of as well as the economy. We are, we are running through the COVID pandemic. It has the problems dairy industry and gastronomy sector, manufacturing business, demand for non-cool transport capacity. These measures have a significant effect on the global economy and consequently on the transportation of goods, passenger as well as the information. The impact of COVID-19 is an interdisciplinary discussed topic in social science. Next, Rupa Chokle. Good afternoon, sir. My point is marketing. रुपाली, In April 2000, Sachin Research Communication Marketing leaders in enterprise level organization to understand the impact of coronavirus to marketing teams around the world. आपल्याला माहितच आहे कोरोना व्हायरस मुळे मार्केटमध्ये किती स्थिती निर्माण झाली ते मार्केटिंग ही खूप as companies jump in to the protect their employees amid the spread of the virus. It is clear that marketing teams have effectively going the office. हाँ रुपाली, ग्लोबल जागतिक अन्न वितरण आणि वाहन यांचा पण खूप कोरोनामुळे संशोधन आणि क्षमता वाढवणे वस्तूची किंमत मार्केटिंग मध्ये असे काही खूप प्रकार झालेले आहे कोरोनामुळे खूप स्थिती गांभीर्य झालेली आहे थँक्यू ओके, थँक्यू. हाँ, नेक्स्ट, हु इज नेक्स्ट? जीवेश्वरी, तुमच्या ग्रुप मधलं कोण आहे? जीवेश्वरी, माझा आवाज येते? येस सर ओके, येस सर येत आहे सर हा बोला सर. वैशाली Principal to this meeting, Dr. Kanerkar sir, our principal, he joined to this meeting. So, welcome sir. आवाज येतो माझा? Welcome sir. Yeah. Okay, carry on. हा सर नेक्स्ट वैशाली राऊत सांगणार आहे सर Okay, ठीक आहे. ओके, रुशाली. गुड आफ्टरनून सर ओके, गुड आफ्टरनून. यू मे स्टार्ट. My name is Vaishali Kishore Raut. Impact of the COVID-19 pandemic on education. म्हणजे कोविड-19चा शिक्षणावर झालेला परिणाम. Learners affected by school closure caused by COVID-19 as of December 2020. Country worldwide school closure, partial school closure, no school closure, academic break, no data. Most governors decided to temporarily close it is the same spread on COVID-19. And the impact of the COVID education. आपण आता कोविडचा आर्थिक वरील शिक्षण आणि स्कूल कॉलेज यांच्या सुद्धा आहे. The COVID-19 pandemic has affected educational system worldwide, leading to the
education and school and college याच्यावर कोविड-19चा खूप आर्थिक परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचंही खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे. तसेच आपण म्हणतो ऑनलाईन क्लास तर आहे चालू, पण ऑनलाईन म्हटलं की आणि रेंज आणि सगळं हे प्रॉब्लेम येऊ शकते म्हणून आणि ते सगळ्याला सोयीस्कर असू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप लॉस होत आहे कोविड-19 मुळे. कोविड-19 हां. वैशाली, जीवेश्वरी, कोण आहे दुसरं तुमच्या ग्रुपमध्ये? परत आहे का कोणी? हो हां सर, आहे सर. हां, तिला सांगा प्रेझेंट करायला. हो सर. Hello friends and requested sir. My name is Abhishek Rajgopal. Today's topic my environment. Effect of environment in COVID-19. COVID-19 almost and small city of village in effect of the country like China, Italy, US, Korea, UK, and many more of under total lockdown for long period time of running from few weeks and few months. Impact on the environment invest indirectly created of number of environment corner medical wastes and also increase of the Wuhan hospital produce the average of 214 and metric of ton in medical basis during of compare their privacy in average favor than 15 ton. Effect of energy. COVID-19 has not only impact of health, society, and economic, but has also had strong impact of the energy sector. World energy damage fell by 3.8% and first corner in 2020 compared of the 2019. 2019 in output from nuclear energy plant in a declare in worldwide. In Indian complete lockdown has cut energy in requirement by in 13%. कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क वापरा, सुरक्षित राहा, सतत हात धुत राहा. धन्यवाद. 1000-1500 रुपये एक्स्ट्रा गेले चालतात. थँक्यू सर. जीवेश्वरी, झालं ना सर्वांचं? थँक्यू सर. आय एम थँकफुल. हो सर. Okay, thank you, Jiveshwari and group. Next presenter is Madhiya Mirza. यस सर. मदिया, 2 मिनट के लिए रुकिए. कानेरकर सर हमारे प्रिंसिपल सर हैं, वो आपको एक मैसेज देना चाहते हैं और मैं सर से रिक्वेस्ट करता हूँ कि आपको कुछ पॉइंट्स बताना चाहते हैं तो बताइए. प्रिंसिपल सर प्लीज. am I audible? यस सर. आवाज आ रही है? यस सर. यस सर. यस सर. Good afternoon, everybody. मैं डॉक्टर सूर्यकांत काटेकर. All of you know one minute. Yes.
I heartily congratulate Department of Chemistry. As all of you know, your department organize one of the very healthy activity for the student of science on the occasion of the National Science Day. I think on 20th of this month, February 2021. I congratulate the leader and head of the department, Dr. J.R. Chaudhary sir, as well as their painstaking the colleagues, Dr. Jadhav sir, as well as the Dr. Mate sir, who have taken the responsibility of this particular activity for you students. Student friends, this type of activity is too much important, or it is very important to update the knowledge of the students. You people or we people, we know very well our classroom teaching, particularly there is discussion on the subject, and your teacher sometimes they giving the references related with subject, but according to this situation or this era, the updation of the student is too much important Yes. to know the everything which is going on the outside or out of the classroom. So from the bottom of my heart, I congratulate each and every student of this subject, chemistry, who actively participate this extraordinary activity, poster presentation through the webinar, through the virtual, this meet. Lastly, on the behalf of our society as well as our college, Yashwantrao Chauhan Art and Science College, Amrapali, and from our staff, wish you all the best for this innovative practice and the activity of chemistry department. So friends, enjoy the activity. Thank you very much. Thank you. Thank you, sir. Thank you very much, sir, for giving right encouraging of students. So now you can carry on the poster presentation. Thank you. Next presenter is Madiha Mirza. Please, Yes, sir. please start your presentation now. Yes, sir. Okay. Hello, everyone. Myself, Madhya Mirza, and I'm here to explain my poster. The topic is cleaning and disinfection. So, हम सब जानते हैं आज के दौर में कोरोना जैसा खतरनाक वायरस हमारी जिंदगी में है, जिस बचाव के लिए सबसे इम्पोर्टेंट है हेल्थ में क्लीनिंग एंड डिसइंफेक्शन. हमारे तरफ के माहौल को क्लीन एंड डिसइंफेक्ट करना बहुत जरूरी है. तो सबसे पहले what is cleaning? The cleaning refers to the rid of germs and dirt surfaces. Cleaning will not kill germs, it simply remove them or reduce the number of germs in order to lower the risk of आता infection. वाटते पण क्लीनिंग प्रोसेस है जिसमें हम जर्म्स को उसके सरफेस से सिर्फ साफ कर सकते हैं, उससे वो क्लीनिंग से किल नहीं होंगे. इसके लिए डिसइंफेक्शन जरूरी है. व्हाट इज डिसइंफेक्शन? So disinfection is the process that uses chemicals to kill germs in order to eliminate COVID-19 and reduce the risk of spreading the virus. Disinfection एक ऐसा प्रोसेस है जिसमें हम 99.9% वायरसेस को किल करते हैं. इसमें आज का सबसे बड़ा है COVID-19. डिसइंफेक्शन के लिए हम COVID-19 को भी किल करते हैं.
इसलिए फिर सवाल ये होता है कि जो डिसइंफेक्टेंट बेस्ट है, मार्केट में बहुत सारे डिसइंफेक्टेंट है मौजूद है, जो हमें उसमें कंसिडर करते हैं हम कौन सा यूज करें। सबसे हाई लेवल डिसइंफेक्टेंट जो है, फर्स्ट इज फॉर्मल्डिहाइड, अदर इज ग्लूटाल्डिहाइड, थर्ड पेंटल्डिहाइड, फोर्थ वन हाइड्रोजन पेरोक्साइड एंड फिफ्थ वन एसिटिक एसिड। ये जो पांच एसिड है डिसइंफेक्टेंट है, ये बेस्ट हाई लेवल डिसइंफेक्टेंट है। ये हर जगह मैक्सिमम टाइम यूज किए जाते हैं। देन व्हाट इज द कैसे सफाई करते हैं, कैसे यूज करें, ये सबसे बड़ी प्रॉब्लम होती है। क्या ये देखकर cleaning and disinfection product will effectively eliminate the virus from household surfaces. So cleaning and disinfecting household with restricted or non-COVID-19 surface disinfectant such as 0.05% sodium hypochlorite, the formula is NaClO, and product based on ethanol at least 70% should be used. हम ऐसा हाउसहोल्ड डिसइंफेक्टेंट यूज करना चाहिए मिनिमम 70% अल्कोहल पाना चाहिए, इससे जर्म्स किल सकते हैं। सो इसके बाद आता है कि की टाइम्स टू क्लीन डिसइंफेक्ट होम। हमें हमारे आपके माहौल को जर्म से प्रोटेक्ट होने के लिए क्लीन करना जरूरी होता है। इसलिए हम कैसे हमारे होम को क्लीन करते हैं। दिस इंक्लूड्स टेबल्स, डोर नॉब्स, लाइट स्विचेस, काउंटर टॉप्स, हैंडल्स, डेस्क, फोन्स, कीबोर्ड, टॉयलेट्स। ये सब चीजें हमें टाइम टू टाइम क्लीन करना चाहिए, क्योंकि जो वायरस है वो सरफेस पे कैसे भी हो सकता है, इसलिए हमें उस जगह को क्लीन करते रहना चाहिए। अगर हमारे घर में कोई इंसान बीमार है तब कैसे करें। इफ समवन इन द होम इज सिक आफ्टर दैट surfaces that someone in the home had touched, like bathroom surfaces, utensils and light switches etc. इन सारी चीजों को हमें वक्त पे करना चाहिए। अगर उस सिक पर्सन ने उसे टच किया और उससे वायरस उस हैंडल पे लग गए, उसके बाद किसी पर्सन ने उसे टच किया तो वायरस उसके अंदर भी स्प्रेड होता है। इसलिए हमें टाइम टू टाइम होम को क्लीन करना चाहिए। So thank you everyone for listening my presentation, and I just my friend Marshik to extend next topic. मदिया, आपका ग्रुप का सभी स्टूडेंट प्रेजेंट है क्या? Yes sir. हु इज नेक्स्ट? कौन है नेक्स्ट? कौन है? Marshik. ओके, आर्शिया कीजिए स्टार्ट और स्टिक टू 2, यू हैव ओनली 2 minutes। हाँ, Hello friend and sir. Yes sir. Hello friend, I am Alma Sheikh from BSc second year. I am going to say about the effect of cleaning and disinfection of countertops. Countertops mean होते हैं किचन के। हमारे लिए कुछ इंस्ट्रक्शन है। फर्स्ट इंस्ट्रक्शन ये है, put on the rubber gloves to protect your hand and face mask to protect your face. हमें रबर जो ग्लव्स इस्तेमाल किए जाते हैं वो हमारे हैंड के लिए, और जो फेस मास्क होता है वो हमारे हाथ के लिए इस्तेमाल करना जरूरी होता है। एंड सेकंड है, इन स्प्रे बॉटल मिक्स 1 part bleach मींस होता है टू रिमूव ऑफ द केमिकल कलर विद 10 part वाटर एंड स्प्रे विद कॉटन टॉप, डू नॉट वाइप इट ऑफ इमीडिएटली। और इसके अंदर 1 part ब्लीच और 10 part जो वाटर के होते हैं वो मिक्स करके हमें इस वजह से हमें क्लीन कर सकते हैं। यूज द डिसइंफेक्टेंट ऑन द फॉर टू 10 to 15 मिनट, और डिसइंफेक्शन हो सकता है हमको 10 या 15 मिनट में, और ये बहुत जल्दी खत्म भी हो सकता है। व्हेन यूजिंग रबिंग अल्कोहल एंड 70% आइसोप्रोपिल अल्कोहल और इथिल अल्कोहल सॉल्यूशन, हम केमिकल में अंदर आइसोप्रोपिल और इथिल अल्कोहल का इस्तेमाल यूज कर सकते हैं। और discard the piece of cloth that you use, grab new one, contact surface and with water to remove traces of disinfectant। उसको हम वाटर के जरिए रिमूव कर सकते हैं, के जरिए भी रिमूव कर सकते हैं, और जो हमारे पास क्लॉथ के पीस होते हैं उसके जरिए रिमूव कर सकते हैं। एंड सेकंड इंस्ट्रक्शन फॉर अस, इट इज इमीडिएटली थ्रो अवे योर डिस्पोजेबल ग्लव्स एंड मास्क। जो भी हम किचन में वाटर टॉप्स के लिए कपड़े इस्तेमाल करते हैं, ग्लव्स मास्क को जल्दी से देना चाहिए, उससे जल्दी से अपने सामने से दूर कर देना चाहिए। Next point present. Thank you. Okay, thank you. Next point presented by Aishara Zarira. ओके, Good afternoon, everyone. I am going to say cleaning and disinfection of garden equipment. First step is cleaning.
So, clean and first remove organic matter which can inhibit the disinfectant process. Begin with a water line and then follow up with a superwash. Line surfaces after washing to remove residues. Second step is disinfecting. Method of disinfecting include soaking, wiping, and spraying. Most products, including household cleaners, Lysol, rubbing alcohol, and TSP 10%, require 3 to 5 minutes. So, to effectively sanitize, inactivate pathogenic. What is important of cleaning and infection? To prevent the spread of infection COVID-19, you should regularly clean and disinfect surfaces and objects that you are touching upon. For example, toilet handles, light switches, remote toys, etc. जैसे कि हम लोग जानते हैं कि कोविड-19 बहुत तेजी से फैल रहा है, इसलिए हम सबको मस्टली सफाई की जरूरत है, डिसइंफेक्टेंट की जरूरत है. तो हम सभी को इस बात का ध्यान रखना है कि ज्यादा से ज्यादा सफाई का ध्यान रखें. ओके, थैंक यू सो मच. नेक्स्ट टॉपिक प्रेजेंट बाय सादिया मेरी. हाँ मदिया. Good afternoon, everybody. ओके स्टार्ट. I am Sari Mehdi. I am student of BSc second year. Today, chemistry department organized poster presentation. I am going to speak about conclusion. All the necessary terms about cleaning and disinfection are discussed, thereby creating an awareness about cleaning in homes and workplaces, and the chemical to be used. To prevent the spreading of infection, you should regularly clean and disinfect surfaces and objects that are touched often. Cleaning and disinfection क्यों जरूरी है? Cleaning and disinfection is very important because you can prevent getting sick, and disinfection can help contain and prevent the spread of harmful viruses like COVID-19. COVID-19 transmitted from human to human. It starts with your hands. Please wash your hands frequently with soap and water or an alcohol-based solution. Be ready to fight COVID-19. Thank you so much for listening me. ओके थँक्यू मदिया अँड ग्रुप. एनीवन लेफ्ट? कोणी राहिलेलं आहे का तुमच्या ग्रुपमध्ये? मदिया. नो सर. ओके No, sir. Thank you so much. ओके No, sir. थँक्यू. Okay. ओके ऑल completed. Thank you, sir. Then next is Manisha Pardikar and group. Manisha Pardikar. Yes, sir. Okay. You have 5 minutes. Stick with the time. Okay. Okay. You can start presenting. मनीषा. Yes, sir. हाँ प्रेझेंटेशन सुरुवात करा. वैष्णवी गावंडे करणार सर प्रेझेंटिंग फर्स्ट. ओके वैष्णवी गावंडे आहे का? वैष्णवी गावंडे. Yes, sir. ओके. तुम्हाला प्रोसेस माहिती असेल. स्क्रीन शेअर करायची आहे. तीन डॉट्स आहेत. हां ओके गुड. You have 5 minutes. Good afternoon, everyone. Stick with the time. Okay. Good afternoon, everyone. Poster presentation is organized by Department of Chemistry. Poster presentation topic name is chemistry rolling sanitizer. Myself Vaishnavi Gavande and other presented by Manisha Pardikar, Pallavi Patil and Sakshi Nage. First we will see upon the introduction. Hand sanitizer were first introduced in 1966 in medical settings such as hospital and healthcare facilities.
The product was popularized in early 1990. Alcohol is more convenient as compared to hand washing with soap and water. Is most situation अल्कोहोल हँड सॅनिटायझर हे जास्त COVID-19 ला किल करू शकते म्हणून हँड सॅनिटायझर मध्ये अल्कोहोलचा जास्तीत जास्त यूज केला जातो. ॲज वी ऑल नो बाय नाउ द novel coronavirus or COVID-19 has become a pandemic. Entire cities and is are shutting down in an effort the curb to spread it. Now everyone can stay home. Other topic is hand sanitizer. Hand sanitizer is flying off the shelves due to coronavirus outbreak. Not able to find any commercial brand. However, it is simple enough to make your own. Hand sanitizer is made with combined 2 by 3 cup of rubbing alcohol, 91% or high vodka, 180 proof or higher with 1 by 3 cup of aloe vera gel. Aloe vera gel is easily available in natural. You can did add 8 to 10 drops of your favorite essential oil. कोणताही ऑइल त्याच्यामध्ये यूज केला जातो. Desired mix thoroughly and then stored in bottle with a pump or squirt. Alcohol based hand sanitizer हे जास्तीत जास्त कोरोना व्हायरसला किल करू शकतात. नेक्स्ट टॉपिक प्रेझेंटेड बाय मनीषा पार्टीकर. Hello friends, myself Manisha Parlikar, and my topic is how hand sanitizer kills COVID-19. Hand sanitizer only work if you use them correct. It's important to truly cover your hand with sanitizer back and front and rub vigorously. आपण सॅनिटायझरचा वापर व्यवस्थित केला तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्या हातांना मागून आणि पुढून दोन्ही साईडनी जर आपण 30 सेकंदापर्यंत हँड सॅनिटायझरचा व्यवस्थित उपयोग केला तर कदाचित कोविड आपल्यापासून दूर राहू शकतो. हँड सॅनिटायझर आर science-based magic liquid that remove dirt and germs from your hand. हँड सॅनिटायझर आपल्या हातावरची dirt, germs सगळे रिमूव्ह करण्यास आपल्याला मदत करते विदाउट वॉटर. They also work effectively against viruses. ते germsच्या विरोधात आपल्याला मदत करू शकते. But you need to sure components of sanitizer. Make sure check it on label. आपण लेबल चेक केल्याशिवाय सॅनिटायझरचा उपयोग करू ते म्हणजे व्यवस्थित लेबलिंग जे आहे कंपनी थ्रू आपण उपयोग केला पाहिजे तर आपल्याला कोरोना टाळण्यास मदत होईल. Next topic, how the sanitizer works. The ingredient is most hand sanitizer is alcohol. सर्वात जास्त अल्कोहोल यूज केला जातो सॅनिटायझर मध्ये. केमिकली स्पीकिंग अल्कोहोल आर ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मेड ऑफ कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन. अल्कोहोल हा कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणजे is याच्यावरतीच केलं, मोबाईल वरतीच केलं. and is chemical most people often think most of when they say alcohol. Propanol and isopropanol are the two other alcohols that in common in sanitizer. Alcohol and isopropanol and propanol are the two components they are used in sanitizer. Then next is discussion. There is a focus on uses and benefits of hand washing against the pure hand sanitizer. On the issue sometimes multiple times a day. So the Food and Drug Administration has decided that company making hand sanitizer need to provide proof that those chemicals are safe. To provide proof that those chemicals are safe, that level to exposure, especially children. The active ingredients in the alcoholium chloride, ethyl alcohol, and alcohol are still under review. आपण याच्यामध्ये उपयोग करू शकतो जास्तीत जास्त सॅनिटायझर करू शकतो त्यात चिल्ड्रन्सला आणि त्यांना जास्त उपयोग करू शकतो. थँक्यू सो मच. आय एम रिक्वेस्ट टू माय फ्रेंड पल्लवी टू एक्सप्लेन नेक्स्ट. आणि एक प्रश्न असा होता सर, त्यांनी 5 दिवस दिलेले होते, त्याचे डिटेल काढायचे होते.
याला लागली संडास आणि घाबरायला लागला, घाबरली कुठला. तर ते दिवस कसे गेलेले होते तर रॅन्डम गेले, व्हॅकेशन मध्ये, हॉलिडे, Advantages of hand sanitizer. One of the biggest benefit of using hand sanitizer also is that you do not need it to be near skin. Probability makes hand sanitizer a smart protecting our hand sanitizer from germs throughout the bacteria on our hands. त्याच्यातलं कॅलेंडर Use घेतलं fall 3 into रविवारच of निघाले. categories resident and prescient. तुम्हाला डेटा द्यायचा. One common compliment about hand soap is that a certain forms are फार irritating निगेटिव्ह माणूस from आहे. sensitive skin. हँड सॅनिटायझरचा उपयोग हा आहे की आपल्याला सतत साबणाने हात धुण्याचं काम नाही. सॅनिटायझरची प्रोबॅबिलिटी आपल्या हाताला टिकून व कीटाणूंपासून वाचवण्यास मदत करते. डिसएडव्हान्टेजेस ऑफ हँड सॅनिटायझर. डिसएडव्हान्टेजेस ऑफ हँड सॅनिटायझर. पल्लवी एक मिनिट पल्लवी एक मिनट थांबा. आयमन, आपका जो माइक शुरू है वो ऑफ करना है. आयमन प्रेजेंट कर रही है क्या अभी आपका ग्रुप में? आयमन शेख. पल्लवी तुमच्या ग्रुपमध्ये एक आयमन. अरे मग आयमननी हे करायला पाहिजे ना, म्यूट करायला पाहिजे. आयमन हाँ प्रेजेंटेशन स्टार्ट कीजिए. वैष्णवी. तर केलेलं हो डिसएडव्हान्टेजेस ऑफ हँड सॅनिटायझर. दादासाहेबांना सांगावंच लागते यावर. Alcohol poisoning when used too frequently. Alcohol-based hand sanitizer can use in natural oil, which can causes during and problem. Disadvantage of advantage. Hand sanitizer मध्ये हँड सॅनिटायझर मध्ये आपण सतत उपयोग केल्याने आपली स्किन ड्राय पडू शकते किंवा हाताला भेगा पडू शकतात. Okay, thank you, sir. I am requested to my friend Sakshi Nage to explain next topic. Good afternoon, everyone. Myself Sakshi Nage. Acknowledgement of hand sanitizer. The outdoors minister thank the management and head of the institution for all the support and help. The conclusion of hand sanitizer. मी हे करतोय, एक काम करतोय. Such as proper technology and consistency of use. Hand sanitizer do not constitute जसं चाललं तसं चाललंय weak. ना, त्याला Hand is disturb solid and bacteria is stored in hand. करू. रेकॉर्ड होते. Best way to be the same because the situation in hand हो wash, ना, भरपूर झालीत ना. water and soap which is available in anywhere. Okay, thank you. मनीषा पार्डीकरचा ग्रुप नव्हता, आता गावंडेचा कोणता ग्रुप आहे ते पाहावं लागेल. वैष्णवी गावंडे कोण आहे? हा वैष्णवी झालं का? Yes, sir. ओके Yes, sir. ठीक आहे. वैष्णवी गावंडे, पार्डीकर आणि गावंडेचा एकच ग्रुप आहे का? Oh, sir. ओके 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 ठीक आहे. ओके, नेक्स्ट इज पूजा बुरे. पूजा आहेत का? ओके, पूजा भुरे. नाही, कसं आपण हे केलेलं आहे, 1 by 1 घेतलेलं आहे. येस म्हणतात. नाहीये, पूजा प्रेझेंट नाहीये. पूजा वावगे. हा, पूजा भुरे आहे ना? ओके. Yes, sir. हा, प्रेझेंटेशन रेडी आहे का पूजा भुरे? Yes, sir. ओके, आणि तुझ्या ग्रुप मधले सर्व प्रेझेंट आहेत का? Yes, sir. ओके, ठीक आहे. तुम्ही प्रेझेंटेशन स्टार्ट करा, माहिती असेल तुम्हाला. हा, ओके, गुड. हा, स्क्रीन दिसते तुमची. यू हॅव 5 minutes. 5 मिनिटामध्ये तुम्हाला करायचं आहे, प्रयत्न करा. ओके, स्टार्ट. ठीक आहे. Good afternoon, everyone. Myself Neha Ramesh Gandhi.
My name is Pure Gargi Pandey and Sneha Gothar. Our presentation topic is protect yourself from COVID-19 introduction. Coronavirus disease 2019 is spreading in your community. Stay safe by taking some simple precautions such as the physical distancing, wearing a mask, keeping a room well ventilated, avoiding the crowds where you live and work. कोरोना व्हायरस डिसीज हे 2019 मध्ये स्प्रेड झाला. त्यासाठी घ्यायची काळजी म्हणजे सोशल डिस्टन्स ठेवायचं, वेअरिंग मास्क वापरायचं, त्यानंतर रूम मध्ये राहायचं, स्वतःमध्ये काही लक्षणे आढळल्यास करावा. Symptoms that are current with the are fever and respiratory symptoms such a cough and shortness of the breath to help prevent the spread of germs. त्याची लक्षणे बरेच काही दिसतात. स्वतःला ताप येतो, त्यानंतर श्वास घ्यायला त्रास होते, कफ जाणवते, त्यानंतर हेडेक आणि मळमळ पण होते. त्यासाठी स्वतःची काळजी घ्यायची. And another part of presentation will be conducted by Pooja Bure. Good afternoon. Myself Pooja Bure. Topic name is protect yourself from COVID-19. Method: wash your hand multiple times a day. Wash your hand often with soap and water for at least 20 seconds. तुम्ही तुमचे हात कमीत कमी 20 सेकंद तरी धुवावे. After going to the washroom, before eating and after blowing your nose, coughing or sneezing. Avoid close contact with people. तुम्हाला सर्दी किंवा खोकला असल्यास लोकांच्या संपर्कात येऊ नका. Alcohol based hand sanitizer with at least 60% alcohol base. Social distancing. People should maintain 2 feet of distance between each other to help meeting of COVID in public health. Social distancing also called physical distancing. Another part of presentation will be continued by Gargi. Good afternoon, everyone. Myself Gargi Pandey. Third method is increase immunity power. Eat a diet high in fruits and vegetables. Exercise regularly. Try to minimize stress. Ayurvedic science immunity booster included a blend of including turmeric, ginger, neem, tulsi and amla. आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी डाएट प्लॅन करावा. तसेच व्हेजिटेबल्स वगैरे आपण रेग्युलरली खावे. तसेच अद्रकाचा, तुळसी, आमला इत्यादी वापरून काढा वगैरे रोज घ्यावा. त्यानंतर आपली इम्युनिटी वाढवू शकतो. नंबर येतोय इम्पॉर्टंट ऑफ व्हॅक्सिन. व्हॅक्सिन सेव्ह द मिलियन्स ऑफ 9623 millions of lives each year. Vaccine works by 07. सर आवाज येत आहे ना? हो येतोय, Hello? क्लिअरली आवाज येतोय. प्रेझेंट करा तुम्ही. Vaccines save millions of lives each year. Vaccine works by training and preparing the 07. body's nature defense. 6449. वॅक्सिन यावर्षी आपले खूप जणांचे प्राण वाचवले आहे. तरी पण खूप जणांच्या मनात भीती आहे की व्हॅक्सिनमुळे खूप साईड इफेक्ट होत आहे. त्याला न घाबरता प्रत्येकाने व्हॅक्सिन घ्यावी आणि कोरोनाला लवकरात लवकर संपवावी. नेक्स्ट टॉपिक प्रेझेंट स्नेहा गोतरकर. Good afternoon. Myself Sneha Gothar. Conclusion. There are 100 of coronavirus, most of which circulates in animal. Only 7 of these viruses infect human, and 4 on them cause symptoms of the 3 common cold. 3 times in the last 20 years, a coronavirus has jumped from animal to human to cause some diseases. The coronavirus spreading easily from person to person in many parts of this country. Reference. Since the end of December 2019, a novel coronavirus has been spreading from the Hubei province in China has reached many countries worldwide. Unlike an epidemic which is a regionally occurring, contagious diseases of academic worldwide epidemic, that is the case of this is the coronavirus. The virus spread typically small droplets which are spread when a person with COVID-19. Thank you, sir. Thank you. Who is next? Who are the other member of this group? गार्गी आहे का तुमच्या ग्रुपमध्ये? ओके, शेअर करा. हेलो, झालं सर. ओके, बताइए.
नाही आहे, नाही आहे, नाही. गार्गी, प्रेझेंटेशन स्टार्ट करा. सर झालं ना सर. तुझं झालं का? ते बर. पूजा पुरेच्या पूजा बुरेच्या ग्रुपमध्ये. ग्रुपमध्ये. ओके, तिघी आहात का तुम्ही? Next, बर. next कोण आहे? पूजा वावगे. पूजा वावगे. ओके, स्टार्ट. Start your presentation. And time given to you is 5 minutes. Please stick with the time. पूजा वावगे, 5 मिनिटामध्ये तुम्हाला करायचं आहे कम्प्लीट प्रेझेंटेशन. Okay, sir. ओके. Good afternoon, sir. हां, गुड आफ्टरनून. Everyone, स्टार्ट. myself Vaishnav Puri. I am learning BSc second year. My topic name is sodium hypochlorite. First, I am giving to introduction to sodium hypochlorite. Sodium hypochlorite, commonly known as bleaching powder, and its chemical formula is NaClO, and it is a crystal and anhydrous compound. It is connected to swimming pool and other living not living organism. It is a solution used as 0.05% for household keeping. A normal household bleaching usually is 2 to 10% sodium hypochlorite solution, and next part is representation by Pooja Wavge. Hello, myself Pooja Gopal Wavge. Application: the bleaching against inner textile used as a pulse and preparer industry. In the food industries use device production, cleaning and disinfection of driving the bacteria, the antiseptic oxidizing. As per all guidelines of disinfection of common public place is issued by the government of the India. 1% of sodium hypochlorite can be used for preventing coronavirus. With the metallic surface should be cleaned with the 70% alcoholic solution. This surface may include an security as in keys and machines. Thank you, sir. Thank you. Who is the next member from वावगे ग्रुप? कोण आहे वावगे मध्ये? हां, अब्सेंट आहेत. ओनली वन. बरं झालं तुम्ही सांगितलं. ओनली वन. हां, पण त्यांना परत प्रेझेंटेशन करावं लागेल. फक्त तुझं नाव फक्त अटेंडन्स असेल. हा, प्रतीक्षा मुखमलय. हॅलो सर. हा, बोला. सर, मी बोलत आहे. माझ्याकडे मोबाईल नाही आहे म्हणून आम्ही एकच मोबाईल वरून प्रेझेंटेशन केलं सर. कोणी? मी आणि वावगे. अच्छा. म्हणजे तू या ग्रुप मध्ये आहे का? पूजा वावगेच्या ग्रुप मध्ये आहेस तू? हा सर. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. प्रतीक्षा उंदरे. प्रतीक्षा उंदरे आहेत का? ऋतुजा इंगोले, यश आडोळे, श्रद्धा देशमुख. ओके. अंजली ढोरे, त्याच्यानंतर जीवेश्वरी टोपले, मदिहा, मनीषा, पूजा, प्रतीक्षा मुखमले आणि प्रतीक्षा उंदरेनी नाही दिलं प्रेझेंटेशन.
ज्या विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन केलं त्यांचं स्वागत. आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि नवीन पद्धतीने जो प्रेझेंटेशनचा वे आहे हा नवीन आहे. आपल्या सर्वांना शिकायचं आहे. मला सुद्धा हा शिकण्यात आला. पहिलीच वेळ आहे आपण अशा पद्धतीने आपण प्रेझेंटेशन घेतोय. मला आनंद आहे या गोष्टीचा. आणि केमिस्ट्री डिपार्टमेंट YC कॉलेजच्या वतीने तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं. उद्यासाठी नंबर 9 पासून तर 22 पर्यंत ग्रुप जे आहेत त्यांनी प्रेझेंटेशन करायचं आहे. याच पद्धतीने तुमचं पोस्टरचा फोटो हा प्रेझेंट करायचा आहे स्क्रीनवरती आणि प्रेझेंटेशन स्टार्ट करायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन करायचं आहे. आपल्याकडे 200 स्टुडंट्स आहेत BSc सेकंड इयर आणि थर्ड इयर मिळून. तर 200 विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन होईल. याच्यात काही शंका नाही आहे. आणि जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तरच तुम्ही याच्यामध्ये प्रेझेंटेशनच्या याच्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण मार्क मिळतील, नाही तर तुम्ही फेल होत. तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी जसं की आत्ता सांगितलं की प्रतीक्षा मुखमलेकडे फोन नाही आहे आणि वावगेचा फोन वापरून त्यांनी प्रेझेंटेशन केला, तर ही बाबसुद्धा चांगली आहे. तर अशाच पद्धतीने सर्वांनी प्रेझेंटेशन करायचं आहे. ग्रुप जो म्हणतो आपण लीडरशिप किंवा मग जे ग्रुपिझम म्हणतो आपण, इथे वाव मिळतो. मित्र Hello, sir. हा सर प्रतीक्षा मुक्ताले नाही, वैष्णवी पुरी. वैष्णवी भुरेनी कोणाच्या ग्रुपमध्ये हे केलं? पूजा वावगेनी पूजा भुरेच्या याच्यामध्ये हे केलं. मला एकदा परत सांगा, म्हणजे मला इथे प्रेझेंटही टाकता येईल. वैष्णवी पुरी आणि पूजा वावके. ओके सर. वैष्णवी भुरे, बर. आणि प्रतीक्षा मुखमलेचं झालं का प्रेझेंटेशन? सर बोला. हा सर, बुरे नाही, बुरे आमच्या ग्रुप मध्ये आहे, ते पुरी म्हणत आहे सर. पुरी, ओके. PURE, तेच तर, वैष्णवी पुरी. ठीक आहे, ओके, ठीक आहे. तर याच पद्धतीने उद्याला सुद्धा प्रेझेंटेशन होईल. आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर मला विचारू शकता, ज्यांचे प्रेझेंटेशन बाकी येते अशांनी. चौधरी सर, जाधव सर सुद्धा आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ. ओके, सर्वांकडे पोस्टर आहेत? हा गाडी काय म्हणते? सर आम्ही पांडे, पूजा गुरे आणि स्नेहा गोतलकर आणि नेहा दवणे आम्ही दोघींनी एकाच मोबाईलवरून प्रेझेंटेशन केलं सर. बर. मी अगोदरच सांगितलं, ज्यांनी प्रेझेंटेशन दिलेले त्यांचे डिटेल आपल्याकडे आलेले आहेत. फक्त एकच ग्रुप असा आहे हर्षा पोफळेचा, ज्या ग्रुपमध्ये फक्त एकटीने प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि पूजा वावगे आणि वैष्णवी पुरी यांनी सोबत दिलेलं आहे. तर बाकीचे सर्व ग्रुप प्रेझेंट होता. तर आता हा प्रश्न यायला नको परत. ज्यांचं प्रेझेंटेशन बाकी आहे त्यांनीच प्रश्न विचार. मुलं बरेचसे जे आहेत ना जॉईन होतात परत लेफ्ट व्हायला लागले, हे बरोबर नाहीये. ही ऍक्टिव्हिटी तुमच्या करता आहे, तुम्ही लेफ्ट व्हायचं नसतं याच्यातून. जे काही प्रेझेंटेशन चालू आहे, कोणाचं कसं प्रेझेंटेशन आहे काही नाही, पाहायचं तुमचं काम आहे. तुम्ही तसं प्रयत्न करायला पाहिजे. लेफ्ट होणं म्हणजे काय, लढाईमध्ये तलवार टाकून पळून जाणं असं आहे. असं करायचं नाहीये. अनिस पटेल मध्ये कॅमेरा करून परत चेहरा दाखवतोय, थोडं सुंदर चेहरा आहे. मला वाटते सर्वांचे प्रश्न नसतील तर आपण इथे थांबायला काही हरकत नाही. उद्याच्या प्रेझेंटेशनसाठी तुम्ही तयारी करायची आहे. हीच लिंक असेल, याच लिंकवरती BSc फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाचे विद्यार्थी असतील. फर्स्ट इयरचे विद्यार्थी तुम्ही कसे प्रेझेंटेशन करता हे बघतात, त्याच्यातनं शिकतात आणि पुढच्या वर्षी त्यांना प्रेझेंटेशन करण्याचा अनुभव येतो. तर व्यवस्थित
तयारी करायची, व्यवस्थित तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे, थोडक्या शब्दामध्ये सांगायचं आहे. आणि हा अनुभव तुम्हाला परत थर्ड इयरसाठी आणि MSc साठी तुम्हाला कामी पडेल. तर इथे थांबायला काही हरकत नाही. तर हॅलो सर. बोला. हा बोला. मग आणखी माझं प्रेझेंटेशन चांगलं नाही झालं सर, मला परत करायचं आहे, तर उद्या चालेल का करायला? वेलकम पण ते माझं वेलकम वेलकम. म्हणजे मला माहित नव्हतं सर, ठीक मी आहे, वेळेवर केलं सर. ठीक आहे, ठीक आहे. ऑल द बेस्ट. जीवेश्वरी टोपलेच्या ग्रुपमध्ये सर. ओके, काही हरकत नाही. थँक्यू सर. वेलकम. चांगली गोष्ट आहे. असाच आनंद असू द्या, तुमचा उत्साह असू द्या, जेणेकरून सर्वांना हा अनुभव कामा पडेल आणि सर्व म्हणजे उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. परत रुपाली टोपलेला एक सांगायचं आहे. हा थँक्यू. रुपाली, हा सर. 11th आवरला जे प्रेझेंटेशन होतंय ते तयारी करून कधीच होत नाही. केल्यानंतर लक्षात येईल का काय म्हणतोय ते. ओके, उद्या भेटू 12 वाजता, 12:15 वाजता जॉईनिंग करायचं. सेम लिंक राहील. ओके. हो सर. एरवी 15 आहेत का? लिस्ट टाकून दे सर राहिलेल्या विद्यार्थ्यांचं. आणि BSc फर्स्ट इयरचं आज कोणीच जॉईन नव्हतं बरं.